नमस्कार मंडळी. चला पाहूया मजेशीर जोक्स. मंगू. शब्दाने शब्द वाढतात म्हणून आम्ही तोंडी परीक्षेत शांत बसायचो. अंबानीचं पोरग लाडात आलं तर खेळायला जेट, ठाकरेंचं लाडात आलं तर थेट कॅबिनेट, आपलं लाडात आलं तर मोबाईल व नेट, आणि आम्ही लाडात यायचो तर कानाखाली थेट. रात्री जेवणात वाढलेल्या गरम भाताला नाही म्हणणे म्हणजेच सकाळच्या ब्रेकफास्टच्या फोडणीच्या भाताला हो म्हणणं आहे. लक्षात असू द्या. दोन बायका बोलत बोलत चालताना माझ्या गाडीला धडकल्या आणि बोलल्या, नीट बघून गाडी चालव की. मी डोक्याला हातच लावला राव. एकतर गाडी बंद होती आणि दुसरं म्हणजे पार्किंगला होती. बायको. अहो, तुमच्या डोक्यातून रक्त येते, काय झालं? नवरा. आपल्या शेजाऱ्याने डोक्यात वीट घातली. बायको. तुम्ही पण घालायचं ना त्याच्या डोक्यात काहीतरी. तुमच्या हातात काही नव्हतं का? नवरा. होतं ना, त्याच्या बायकोचा हात. नवरा. आज भाकरी जरा जास्त जाड झाली नाही का? बायको. वडापाव, बर्गर, पिझ्झा खाताना बरं मगरीसारखं तोंड उघडता. भाकरी जाड आहे म्हणे. गप गिळा आता. मंडळी, एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब होऊन जाऊ द्या ना. खास श्रावण मास पाळणाऱ्यांसाठी अंड्याचं नाव बदलून पक्षीफळ आणि माशाचं नाव बदलून समुद्रफळ असं करण्यात आलेलं आहे. बघा जमतंय का? चंदूच्या डायनिंग रूम मधील छत गळायला लागले. प्लंबर. तुम्हाला कधी कळाले? चंदू. काल रात्री माझं सूप 3 तास झाले तरी संपेना, तेव्हा. बाळाला विचारलं, बाळ तू कुणाजवळ झोपणार? आईजवळ की पप्पाजवळ? बाळ म्हणे, कूलरजवळ. ह्याला म्हणतात उन्हाळा. पती आणि पत्नीमध्ये 1 तास चालू असलेलं भांडण फक्त पतीच्या एका वाक्यात संपलं. सुंदर आहेस म्हणून काही पण बोलणार का? तर बायको काहीच बोलली नाही आणि वर त्याला चहा आणि बिस्किट सुद्धा दिलं. आई म्हणते मुलगी परक्याचं धन. सासूबाई म्हणतात दुसऱ्या घरातून आलीस. जर तिला आपलं घरच नसेल तर दिवाळीची साफसफाई कॅन्सल. काही लोकांना सरळ सरळ येडं म्हणता येत नाही म्हणून लोक त्यांना अतिशहाणा आहे असं म्हणतात. तर मंडळी, कसे वाटले तुम्हाला हे भन्नाट विनोद हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, खूप जणांमध्ये शेअर करा, जेणेकरून हसण्याचा आनंद सर्वांना मिळेल. आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरायचं नाही. आणि आणखीन एक हाईप नक्की करा, जेणेकरून आपला व्हिडिओ खूप लोकांपर्यंत पोचेल. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये काही प्रोडक्टच्या लिंक दिलेल्या आहेत. जर तुम्हाला हवे असतील तर ते तुम्ही नक्की चेक करू शकता. धन्यवाद. भेटूया पुढच्या एका नवीन एपिसोडमध्ये.